नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर जिल्ह्यात वाढत्या दलितांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतेच शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत गाव पातळीवर उफाळलेल्या जातीय वादाचा समाचार घेण्यासाठी भीम आर्मीच्या माध्यमातून एक व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीसाठी जिल्ह्यातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे नेतृत्व नाथाभाऊ अल्लाट यांनी केले. यावेळी सल्लागार सदस्य तथा केंद्रीय रेल्वे मंत्रालय व दूरसंचार मंत्रालयाचे डॉक्टर आदित्य पतकराव, आझाद समाज पार्टीचे मुख्य महासचिव ॲडव्होकेट क्रांती सहाने, महाराष्ट्र प्रभारी वैभव चाबुकस्वार, राज्य महिला सचिव विजया साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाला संघटित करून त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी लवकरच एक भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला भीम आर्मी पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्र प्रभारी वैभव चाबुकस्वार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर आदित्य पतकराव यांनी दिली. या बैठकीला भीमसैनिक किरण शिंदे, नंदू वाकडे, भागचंद सोनवणे, संदीप भिंगारदेवे, बॉक्सर भाई, अरुण शिंदे, आकाश शिंदे, लखन सरोदे, दीपक भैया गरुड, जालेंद्र साळवे, विवेक घोडके, बाळासाहेब कांबळे, सुहास साठे, दीपक शिंदे, गोरख शिंदे, सचिन शिंदे, सतीश शिंदे, सुभाष गायकवाड, योगेश निकम, संदीप पगारे, प्रवीण साळवे, जयदेव गोगले, कल्याणी साळवे, भरत मानतोडे, ससने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य पतकराव. आज अहिल्यानगर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्लाट यांनी सामाजिक समस्या ह्या विषयावर चर्चा ठेवली होती. नगर जिल्ह्यामध्ये जो उपेक्षित समाज आहे त्या समाजावर नेहमी अत्याचार अन्याय होत आलेला आहे. त्या संदर्भात इथं बैठक ठेवली होती. त्यासाठी आझाद समाज पार्टीचे महासचिव क्रांतीनाना सहाने, युवा महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष वैभव चाबुकस्वार, महिला सचिव विजयाताई साठे आणि समस्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि नगर जिल्ह्यातील नामांकित गावाखेड्यातून आलेले सर्व कार्यकर्ते इथं हजर आहेत. त्यांनी आपापल्या समस्या मांडल्या की त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय अत्याचार होतात. इव्हन अधिकारी लोकांवर पण अन्याय अत्याचार आहे. म्हणजे समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत उपेक्षितच राहिलेला आहे. नेहमी अन्याय अत्याचार होत आहेत. तर ह्याच्यावर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे आणि ह्याची कुठेतरी दिल्लीमध्ये संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे. ह्यासाठी ही सभा किंवा हे चर्चासत्र भरलं होतं. तर या सर्व गोष्टीवर दिल्लीमध्ये जर कोणी आवाज उठवू शकतं तर भाई चंद्रशेखर आझाद, जे आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत भीम आर्मीचे, हे आवाज उठवू शकतात असं महाराष्ट्रालाच वाटतं. तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनाही वाटतं. त्या संदर्भामध्ये तेही चंद्रशेखर भाईंना जोडू इच्छितात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरमध्ये जे काही अत्याचार चालू आहे त्यांना कुठेतरी वाचा फुटावी ह्यासाठी हे सर्व एकत्र झालेले आहेत. आम्ही लवकरच हा सगळा प्रस्ताव माननीय भाई चंद्रशेखर आझाद यांना देऊ आणि इथल्या स्थानिक लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या जे काही अडचणी आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय होत आहेत त्या संदर्भात इथले SP आणि कलेक्टर यांना लवकरच निवेदन देईल. मी स्वतः दूरसंचार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार सदी भारत सरकारच्या कार्य करत आहे. नासाच्या एज्युकेशनल टूरच्या प्रोजेक्ट डायरेक्टरपदी आहे. तर या सर्व गोष्टी आपण कुठेतरी मांडल्या पाहिजे आणि आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. त्या अनुषंगाने आम्ही इथं बैठकीस हजर राहिलो होतो. जय भीम. मी ॲडव्होकेट क्रांती सहाने, आझाद समाज पार्टी महाराष्ट्र महासचिव. नगर जिल्ह्यामध्ये आज आम्ही अन्याय अत्याचाराच्या चर्चेसंदर्भात आलो होतो. सोबत आमचे मार्गदर्शक डॉक्टर आदित्य पतकराव साहेब, नेते आमचे वैभव चाबुकस्वारजी, महिला सदस्या विजयाताई, या ठिकाणी आम्ही आलो. नगर जिल्ह्याचा अभ्यास करण्याची जी प्रक्रिया आहे ही कदाचित गुन्हेगारांच्या बाजूनं जास्त आणि पीडित लोकांच्या बाजूनं कमी हे दिसत आलेले आहे. आणि नगर जिल्ह्यामधला जो अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे तो इतर जिल्ह्याच्या तुलनेत वेगळा आहे. इथं शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक किंवा इतर कोणी, हे सगळे मिळून एका बाजूला असतात आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते कुटुंब एका बाजूला असतं. सर्वजण मिळून अन्याय करतात. वाचवणाऱ्याच्या बाजूनं
ना न्यायिक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जाते, ना तपास यंत्रणा योग्यरित्या पार पाडली जातात, किंवा त्यांच्या मदतीसाठी जी काही समाज कल्याण विभाग आहेत तेही प्रॉपर काम करत नाही. नगर जिल्ह्यामधले जे काही दलित, आदिवासी किंवा जे पीडित लोक आहेत हे इतक्या दहशतीत असतात की अन्याय अत्याचारामधून एखादा व्यक्ती अर्धमेला झालेला असेल किंवा मयत झालेला असेल तर त्याच्या अन्यायाची लढाई लढण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही व्यवस्था नाही. उलट जे उर्वरित त्याच्या कुटुंबातले लोक आहेत त्याचा घातपात होईल किंवा त्यांना मारलं जाईल किंवा त्यांना ब्लॅकमेल करून, किडनॅप करून झालेला गुन्हा माघार घे, ही घडलेली घटना आहे. ती आत्महत्या आहे किंवा वैमनस्यातून झाली, तो मेंटली इफेक्ट होता, असे स्टेटमेंट देणाऱ्या सुद्धा घटना घडल्याच्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. तर जवळपास महाराष्ट्राच्या उत्पत्तीपासून ते आज तागायत जितका अन्याय अत्याचाराचा रेशो महाराष्ट्रातला इतर जिल्ह्यातला आहे त्याच्यापेक्षा डबल किंवा कदाचित जास्त हा नगरमधला आहे. आणि हा रेशो सरकारी यंत्रणेकडे उपलब्ध असलेला आहे. काही प्रकरणामध्ये तर हे प्रकार उघडकीसच आलेले नाहीत. मग त्या माता भगिनींच्या अन्याय अत्याचाराच्या असतील, मुलांना मारलेला असेल, वृद्धांना मारलेला आहे, कित्येक प्रकार उघड न होताही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापेक्षा जास्त प्रमाण नगर जिल्ह्यातला आहे. जर इमानदारीनं पोलीस प्रशासनानं आणि महसूल प्रशासनानं म्हणजे कलेक्टरनं आणि SP जर इमानदारीनं संविधानाच्या पद्धतीत काम केलं तर त्यांच्या लक्षात येईल की ते ड्युट्या करत आहेत का फक्त पगार घेऊन दिवस काढत आहेत. फार भयानक परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या आणि इथली. त्यामुळं येणाऱ्या काळात शासन प्रशासनात जी खाकीवाले आहेत, आमचे अधीक्षक आणि महसूलमधले जिल्हाधिकारी यांनी याच्यावर योग्य तो कारवाई करावी आणि योग्य इन्व्हेस्टिगेशन करून योग्य पुरावे गोळा करून न्याय व्यवस्थेपुढे ठेवावे. अन्यथा आम्ही त्यांच्याही निलंबनासाठी कार्यवाही करणार आहोत. आणि जर महाराष्ट्र नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन न होता जर शिक्षा त्या आरोपीला लागली नाही तर कुठल्याही पोलीस स्टेशनचा विषय असो, आंदोलन SP ऑफिसवर निघेल, कलेक्टर ऑफिसवर निघेल. हे त्यांनी येणाऱ्या काळात लक्षात ठेवावं. जय भीम. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय विश्रामगृह येथे एक संघटनात्मक बैठक आयोजित केली होती SRP टायगर मुवमेंटच्या वतीने. त्या मीटिंगसाठी डॉक्टर पतकराव साहेब, रेल्वे सल्लागार, केंद्रीय NASA यांच्या उपस्थितीमध्ये ती मीटिंग आज ठेवली होती. ह्या नगर जिल्ह्यामध्ये जो अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे, ह्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी आळा बसावा यासाठी या संघटनात्मक बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यासाठी आमच्या डॉक्टर साहेबांनी नगर जिल्ह्याच्या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी 100% आपलं जे काही त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं, नक्कीच ह्या नगर जिल्ह्यामध्ये ते एक भीम आर्मीचे सल्लागार म्हणून काम पाहतात. लवकरच ह्या नगर जिल्ह्यामध्ये एक नवी क्रांती घडणार आहे. बाबासाहेबांच्या नावाची क्रांती ती, भीम आर्मी नावाची क्रांती ती, आझाद समाज पार्टीच्या नावाची क्रांती. आणि ती क्रांती ह्या देशामध्ये ज्या बाबासाहेबाच्या सच्च्या भीमसैनिकांनी चालवली ते म्हणजे चंद्रशेखर आझाद, उत्तर प्रदेशचे खासदार. लवकरच आपल्या नगर जिल्ह्याला भेट देतील आणि लवकरच आपण ह्या नगर जिल्ह्यामध्ये भूतोना भविष्य असा त्यांचा मेळावा घेऊ आणि नगर जिल्ह्याचे असणारे हे अन्यायाचं मूळ नष्ट करू. या निमित्ताने आज मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.